हल्ली आपण पाहतो की जेवणाची वेळ फिक्स नाही, कोणी कधी उठतं जेवतं. हल्ली तर पाहिले की तरुण मुलं रात्री 1 आणि 2 वाजता देखील जेवतात. असं चालत नाही. शक्यतो स्नानाचा नियम आहे, जेवणाचा नियम आहे की स्नान करूनच भोजन करावे. बरीच मंडळी कॉटवर बसून जेवतात. आजारी असतील तर मान्य आहे, पण आजारी नसतील तर कॉटवर बसून कधीही जेवू नये. तुम्ही टेबल खुर्चीवर बसा, खाली मांडी घालून बसा, स्वच्छ कपडे घालून बसा, मान्यता आहे. बरीच मंडळी जेवण तसंच सोडतात किंवा भरल्या ताटात हात धुतात. ते सर्वात मोठं पातक मानलं गेलेलं आहे, ब्रह्महत्येचं पातक आहे. किंवा जेवताना ताट सरकवलं जातं रागाच्या भारात किंवा भांडण करून ते ताट सरकवलं जातं, ते अत्यंत खराब आहे. त्यामुळं जेवण केलेल्या ताटामध्ये तुम्ही कधी हात धुवू नका किंवा मांडीवरती पण आपण कधी कधी ताट ठेवतो आणि जेवतो, ते पण करू नका. आता बुफे सिस्टीममध्ये, या सिस्टीममध्ये आपल्याला तसं जेवावं लागतही असेल, परंतु घरामध्ये जेवताना मात्र जेवणाचे हे नियम जरूर पाळा आणि जेवण करण्याआधी त्या परमेश्वराचे आभार मानून अन्नाला ताटाला नमस्कार करून मग जेवायला